आम्ही खेळण्यातच मग्न होतो, क्रिकेटच चालू होतं. मसुते सरांचा फोन आला मला की तुला गाय मुकोडी मिळाली. आता गाय मुकोडी पाटण मिळालाय म्हणले की मी बॅट ठेवली खाली तिथं जाऊन बसलो शेजारी. मला जे नको होतं ते मिळालं होतं आणि बसलो. मग क्रिकेट खेळायला सोडून दिलं, घरी गेलो निवांत. आणि 2-4 दिवसांना 8 दिवसांना तो विषय काय मिटला. म्हणजे जो तालुका नको होता तो मिळाला, ठीक आहे म्हणला असू द्या. एका मित्राला फोन केला, विचारलं गाय मुकोडी कुठं आहे, तो मला कोयनेच्या जवळ आहे. वाजता घेतल्या वाड्या वाजता कुणालाही माहित नसतं कुठे. ठीक आहे म्हणलं, मानसिक तयारी केली की कोयनेमध्ये राहायचं, गाडी वगैरे घ्यायची, येऊन जाऊन करायचं, छानपैकी होईल. आणि नंतर पुन्हा मग ऑर्डर वगैरे डिस्पॅच झाल्या. ऑर्डर डिस्पॅच झाल्यानंतर आमच्या गावात शिक्षक होते, आपल्या तालुक्याचे नकाश पाटील सर, शाला आर पाटील सर आबा. तर त्यांनी एकत्र काम केलेलं होतं. त्यांनी मला आबांचा नंबर दिला. आबांना मी संपर्क केला. त्यांनी माहिती सांगितली की गाव कुठं आहे, काय सगळं व्यवस्थित. आणि येऊन पाटणमध्ये मी जॉईन झालो. जॉईन झाल्यानंतर माझ्या परस्पर आबांनी तारळ्यात एक फोन करून ठेवलं बाबा. मग आबांनी त्यांना सांगितलं की माणूस निघालाय. मी गाडीत बसलो. इथं मला दारात स्वागत करायला जाधव सर होते. म्हणजे तारळे भागामध्ये हजर झाल्यानंतर पहिला शिक्षक भेटणारे म्हणजे जाधव सर. जाधव सरांनी इकडे परस्पर माझ्या फोन करून ठेवला होता बीडी पवारांना. बीडी पवार पण तिथं आलेले होते. आम्ही सोबत चहा वगैरे घेतला. त्यांनी माझी तेवढी व्यवस्था लावून दिली आणि पवार सरांनी मला थेट गायमुखडीला घेऊन गेले. त्यानंतर प्रवास सुरू झाला. जाधव सरांचं मार्गदर्शन सोबत होतं. या पदावर हो आले होते. उपशिक्षक पदावर, शिक्षण सेवक कालावधी उपशिक्षक पद जवळपास 15 वर्षांना काढलं होता. आणि आज पद बदलतंय आणि त्या बदललेल्या पदावर पण हजर झाल्यानंतर पहिला सत्कार जाधव सरांच्या हातून होतो. याचा खरोखरच खूप आनंद वाटतो. इथून पुढेही जरी पद आमची बदलत गेली, बदलली नाही बदलली तो जाधव सरांचं एक पद मार्गदर्शन करून कायम आमच्या सोबत असणार आहे, अडल राहणार आहे. जर असतो ना तर पहिल्या 2-3 दिवस तर आपण सर्वांनी अगदी आपुलकीनं त्यांचा सत्कार या ठिकाणी सगळी एकत्र आली पाहिजे. मला सांगा आभार माना. आज यांच्या सत्कार समारंभानिमित्त या ठिकाणी अजून उपस्थित असणारे श्री जाधव सर, ओळीनच संतोष निकम सर, मनेर सर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या केंद्र समन्वयकांनी जी विनंती त्यांना केली त्या विनंतीचा मान घेऊन या ठिकाणी सर्वजण, आता प्रत्येकाचं नाव घेत नाही, सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याबद्दल सर्वांचं मी मनपूर्वक असा आभार मानतो आणि थांबतो. शाला पपली